हॅलो एव्हरीवन, आज मी करणार आहे भरलेली चिंबोरी। तर चला बघूया। कढईमध्ये बेसन पीठ मंद आचेवर छान भाजून घ्यायचे। पीठ काढून त्या कढईमध्ये धणे, बादियान, दालचिनी, तमालपत्र व सुकी बेडगी मिरची छान भाजून घ्यायची। खडा मसाला भाजून झाल्यावर त्यामध्ये सुके खोबरे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खडा मसाला, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण थोडे पाणी घालून वाटून घेतले। नंतर त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे तुकडे सुद्धा वाटून घेतले। बारीक वाटण तयार करायचे। नंतर कढईमध्ये तेल घालायचे। वाटणातील 2 मोठे चमचे वाटण तेलात घालायचे। हळद, ठेवणीतील मसाला, चवीनुसार मीठ घालून वाटण तेलात परतवायचे। त्यामध्ये बेसन घालून पुन्हा छान परतवून घ्यायचे। हे वाटण बाजूला काढून ठेवायचे। त्याच कढईमध्ये पुन्हा थोडे तेल घालायचे। ठेचलेला लसूण, ठेवणीतील मसाला घालायचा व उरलेल्या वाटणामध्ये पाणी घालून ते वाटण कढईमध्ये घालायचे। चवीनुसार मीठ घालायचे व रश्श्याला छान उकळ काढून घ्यायचा। स्वच्छ केलेल्या चिंबोऱ्या घ्यायच्या आहेत। नंतर चिंबोरीच्या नांग्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यायच्या आहेत। नंतर चिंबोरीच्या करटीमध्ये आपण तयार केलेलं बेसन घालून केलेलं वाटण आहे ते भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जेवढं वाटण त्यामध्ये राहील तेवढं वाटण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे। करटीमध्ये भरून झाल्यानंतर पेंद्यामध्ये सुद्धा वाटण भरून घ्यायचं आहे। पेंद्याच्या मध्यभागी अशा पद्धतीने वाटण भरून घ्यायचं। नंतर पेंदा पुन्हा करटीमध्ये अटकवून ठेवायचा व सर्व चिंबोऱ्या अशा पद्धतीने भरून घ्यायच्या। नंतर दोऱ्याच्या साहाय्याने सर्व चिंबोऱ्या बांधून घ्यायच्या, म्हणजे वाटण बाहेर निघणार नाही। अशा पद्धतीने दोऱ्यांनी बांधून घ्यायच्या। नंतर रश्श्यामध्ये या सर्व चिंबोऱ्या घालायच्या, डुकेसुद्धा घालायचे। नंतर त्यामध्ये उरलेलं पिठाचं वाटण असेल तर ते सुद्धा घालायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामधून नांग्या पाणी घालून अशा पद्धतीने वाटून घ्यायच्या व गाळणीने हे पाणी सर्व गाळून घ्यायचं आहे। आणि पुन्हा रश्श्यामध्ये पाणी घालताना पुन्हा एकदा गाळून घालायचं आहे। अशा पद्धतीने हे पाणी घालून चिंबोरी छान शिजवून घ्यायची। चिंबोरी शिजल्यानंतर त्यामध्ये चिंचेचा रस व कोथिंबीर घालायची। मस्त भरलेली चिंबोरी तयार आहे। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।